कसं ओरडली? काम तुमचं झाल्याशी मतलब आहे. तुम्हाला एक काम करून घ्यायचं आहे, मी इमानदारीनं तुमचं काम करून देणार. मोबाईल बघत झोपणार तासभर. आज संडे आहे, पण संडे असून सुद्धा माझं खूप लवकर आवरलं आहे, कारण संध्याकाळी मला मॅच बघायची आहे. आज वुमन्स वर्ल्ड कप चालू होतो आहे आणि आजची मॅच आहे इंडिया वर्सेस पाकिस्तान. त्यामुळे संध्याकाळी 6 वाजता मॅच बघायची आहे. त्यामुळे सगळं काम मी आज आत्ता आवरून घेणार. संडे असला तरी काम आज करायचं आहे. आणि ही चिल्ली पिल्ली पण माझ्या मागं आहे, कारण संडे शाळेला सुट्टी आहे. त्याच्यामुळं काम झाल्यावर बघू. काय करून आला तुम्ही दोघात? काय केली आयंती ना? शेंगदाणे सगळे पाडून ठेव. शेंगदाणे पाडलीस तू? नाही ना? आई ओरडली तुला? कसं ओरडली? का अनगा, का ओरडलीस तू अद्याला? अरे ती ड्रॉवर उघडली आणि त्याच्यावरती ते टॉवर लावत बसली. मग तिला मिळाला शेंगदाण्याचा डबा आणि तो तिनं टॉवर वर उघडा ठेवलीये आणि त्याच्यात हात घालून शेंगदाणे खात बसलीये. मग खाऊ दे की. अरे सांडला ना सगळं खाली. सांडलास तू छोटू? नाही. आयान पण होता विचार त्याला. आयन सांडली ती ना? हो. असू दे, तरी ओरडायचं नाही तिला. असं आज संडे आहे आणि संडे असला तरी काम करायचं आहे. कारण बरेच गोष्टी मागं पडायला लागल्या आमच्या, त्यामुळे त्या लवकर कंप्लीट करायच्या. त्यामुळे असं आयन फॅन लाव रे इथला. तर बऱ्याच लोकांना सांगतो मी की माहीत नाही आहे बऱ्याच लोकांना की आम्ही काय करतो. सो सांगतो मी की आमची एक डिजिटल मार्केटिंग एजन्सी आहे. एक IT मध्ये सुद्धा आम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करतो, जसं की थँक्यू. तर असं आहे की सोशल मीडिया एजन्सी आहे आमची. म्हणजे डिजिटल मार्केटिंगमध्ये फक्त आम्ही सोशल मीडिया मार्केटिंग करतो आणि वेबसाईट डेव्हलपमेंट किंवा ई-कॉमर्स डेव्हलपमेंट हे याच्यावर जास्त भर आहे आमचा. आणि ह्याच्यात एक फनी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. बरेचशी कामं माझी अशामुळं जातात की मी मुंबई बेस नाही आहे किंवा मी पुण्यात पण जास्त वेळ नसतो. त्याच्यामुळं बरेच क्लायंट जेव्हा फोन करतात मला, तर तुम्ही कुठे आहे? मग मी सांगतो की मी या सिटीमध्ये आहे. तर ते म्हणतात की मग तू मुंबईत नाही आहे, तर मग आम्ही तुम्हाला काम कसं देऊ? पण माझं पुन्हा तेच म्हणणं आहे की काम तुमचं झाल्याशी मतलब आहे. ह्याच्याशी काही घेणं नाही माझ्या लोकेशनशी. तुम्हाला तुमचं सेल करायचं आहे, ग्रोथ करायची आहे, ब्रँड करायचं आहे. मी केपेबल आहे करायला, माझ्याकडे स्किल आहे, टीम आहे. तर त्याच्यावर विश्वास ठेवायचा. तर बऱ्याच लोक नाही करत. बऱ्याच लोकांना वाटतं की तुम्ही मुंबईत नाही आहे, मुंबई बेस नाही आहे, मीटिंग करायला पाहिजे. कशाला मीटिंग करायला पाहिजे? आता गुगल मीट आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. कॉलवर करू शकता, व्हॉट्सअपला व्हिडिओ कॉल करू शकता, कित्येक गोष्टी आहेत. पण नाही, काही लोकांना पटत नाही ते. पण असेही माझ्याकडे क्लायंट आहेत ज्यांनी, म्हणजे 95% क्लायंट असे आहेत ज्यांनी आजपर्यंत आम्हाला कधी बघितलं पण नाही. म्हणजे कित्येक क्लायंट पुण्यातले आहेत, तर म्हणजे त्यांनी मला कधी अशी डिमांड पण केलेली नाही आहे. मुंबईतले पण क्लायंट आहेत काही लोक, कधीही मला डिमांड केली नाही त्यांनी की तुम्ही समोर येऊन भेटा, आपण अक्रॉस द टेबल बसून डिस्कस करू. जे काम देणार आहेत, ज्यांना खरंच काम करून घ्यायचं आहे ते काम करून घेणार. आणि ते इतके वर्ष तक जवळपास आता आम्ही ही एजन्सी माझ्यामध्ये 2020 साली चालू केली होती. कोविड सुरू झाल्यानंतर, त्याच्यात थोडंसं आधी चालू केली होती. आणि त्याच्यापासून सुद्धा आत्तापर्यंत माझ्याकडे क्लायंट्स आहेत. म्हणून आमच्याकडे स्किल आहे, आम्ही त्यांचं काम करतो म्हणूनच आहेत ना. अदरवाईज कोण पैसे देतं आहे फुकटचं? त्यामुळं असं नसतं की तुम्ही सेम सिटीमध्ये पाहिजे. किंवा आता समजा बाहेरचं जर क्लायंट आहे किंवा समजा तुमची पण सर्व्हिस आहे आणि तुम्हाला कुठेतरी बाहेर पाठवायचं, तर ते तर तुम्ही पाठवणारच ना. माल पाठवणार किंवा तुमचं प्रोडक्ट आहे ते पाठवणार. किंवा बाहेरच्या सिटीमध्ये जर सर्व्हिस घेणारा तुमचा कोणी असेल तर तुम्ही देणारच ना सर्व्हिस. असं तुम्ही म्हणणार आहे का नाही तुम्ही मुंबईत नाही आहे मग मी तुला माल विकणार नाही? असं तर होत नाही. त्यामुळे एक लक्षात ठेवा की काम तुमचं झाल्याशी मतलब आहे. तुम्हाला एक काम करून घ्यायचं आहे, मी इमानदारीनं तुमचं काम करून देणार. त्यासाठी डझंट मॅटर की मी कुठल्या लोकेशनला राहतो. ठीक आहे, आता मी राहतो महाराष्ट्रामध्ये, माझ्याकडं बेंगलोरचे बाहेरचे क्लायंट्स आहेत, कुवेतचा सुद्धा क्लायंट होता. मग तो काय असं म्हणत बसला नाही मला की मी तू इथं नाही आहेस तर मी तुला काम देत नाही. काम देणारा कुठूनही काम देतो. आणि मी आहे, माझी बायको, आम्ही
हा बिझनेस करतो, इतक्या इमानदारीनं करतो की म्हणजे एखादं आमचं काम बाजूला राहिलं तरी चालेल, पण क्लायंटचं काम झालं पाहिजे. हे असं कॅलेंडर पण आम्ही बनवलेलं आहे की कुठलीही गोष्ट मिस होऊ नये या पद्धतीने, की एकूण एक हे महिन्याभराचं असे कॅलेंडर्स असतात प्रत्येकाचे, तर मिस होऊ नये म्हणून आम्ही पूर्ण काळजी घेतो की क्लायंटचा पहिला विचार करतो. त्यामुळं झालं, भरपूर प्रमोशन झालं. अजून एक म्हणजे आमची छोटी मसाला बनवायची फॅक्टरी आहे इथंच, तर त्याचं मी तुम्हाला एखादं प्रोडक्ट दाखवतो. हे आमचं प्रोडक्ट आहे, हे स्वतःच आम्ही मॅन्युफॅक्चर करतो, स्वतःच डिलिव्हर करतो. त्याची आमची वेबसाईट आहे, D2C ब्रँड आहे, डायरेक्ट टू कन्झ्युमर विकतो, मध्ये डिस्ट्रीब्युटर वगैरे काही नाही, होलसेलर वगैरे असलं काही नाही. डायरेक्ट एंड कन्झ्युमरला आम्ही माल तुमच्या घरपोच येतो आहे. आणि आमची शिपिंगची एजन्सी जी आहे ती इतकी जबरदस्त आहे. समजा आज तुम्ही पुण्यातनं वगैरे जर ऑर्डर केली तर तुम्हाला लिटरली उद्या म्हणजे एका दिवसाच्याच ऑर्डर मिळते. इतकी शिपिंग एजन्सी आमची चांगली आहे. आणि जो आमच्या इथला डिस्ट्रीब्युटर आहे त्या शिपिंग एजन्सीचा खूप चांगला माणूस आहे. खूप म्हणजे कधी कधी आमच्या ऑर्डर कमी जास्त होत असतात, तरीसुद्धा तो आम्हाला सेम रेटनं देतो. कधीही तो म्हणत नाही की तुमची ऑर्डर आता कमी झाली आहे मग रेट वाढवा, कधीही नाही. त्यामुळे आम्ही पण इतक्या इमानदारीने हे करतो. ह्याचे जेव्हा मटेरियल सिलेक्शन असते त्याच्यापासून त्याचं प्रोसेसिंग, मॅन्युफॅक्चरिंग, त्याच्यानंतर त्याचं पॅकिंगसुद्धा असं होतं एकदम हायजिनिक आहे. आणि त्याच्यानंतर हे झाल्यानंतर सुद्धा जेव्हा माल पोचेपर्यंत म्हणजे क्लायंटला हातात मिळेपर्यंत आम्ही त्याचा फॉलोअप घेतो, की त्याला मिळाल्यानंतर त्यांचा मेसेज येतो. नाही मेसेज आला तर आम्ही मेसेज करून विचारतो की आलाय का नाही, तुम्हाला पोचलंय का नाही. म्हणजे इतकं व्यवस्थित आमचं काम असतं आणि हे सगळं आम्ही दोघंच हँडल करतो. त्यामुळं जर मागवायचं असेल तर भरपूर प्रमोशन झालं. खाली तुम्हाला वेबसाईटची लिंक देतो, मागवा. सोशल मीडियाचं किंवा वेबसाईटचं काम असेल तरीसुद्धा मी दोन्ही माझ्या एजन्सी कंपनीची तुम्हाला लिंक देतो, तुम्ही मागवू शकता. काय करता तुम्ही इथं? आता मी पण करतो. झालं आता दुपारचे 2:30 वाजलेत. फुल जेवण झाले संडेचं आणि मस्त असे पडदे लावून मी इथं आता मोबाईल बघत झोपणार तासभर. आणि माझ्या वाटणीचं सगळं काम आता अनघा करणार. आता माझं काम झालेलं आहे. आता मी मस्त इथं झोपून जो मोबाईल बघण्याची इच्छा आहे ना आणि ती जी मजा ती मी शब्दात नाही सांगू शकत. शब्दात लय भारी. पण त्यापेक्षा मला भारी काय करायचं आहे, बाहेर काहीतरी झालं वाटतं. इथं मला टी व्ही लावून घ्यायचं आहे मस्त. इथं टी व्ही आणि हा आत्ता माझ्यापुरता बेड घातला आहे मी, छोटा आहे. मला इथं मस्त मोठा बेड हवा आहे, साईड टेबल मस्तपैकी आणि एक टी व्ही. आणि त्याला पूर्ण काय नेटफ्लिक्स बिल सगळा स्मार्ट टी व्ही एकदम. या खोलीच्या बाहेरच जाणार नाही मी. असो आत्ता जे आहे तेवढं तर एन्जॉय करूया. मोबाईल आहे, मोबाईल एन्जॉय करूया. संध्याकाळ झाली, 5 वाजले की नाही, चहा पिल्याशिवाय गाडी पुढं सरकत नाही. आणि आज तर संडे आहे, चहा पिल्याशिवाय काय पुढची कामं करायची नाही. आणि मी जो चहा करतो ना सगळ्यात बेस्ट चहा करतो. म्हणजे असं मी नाही म्हणत, असं सगळे म्हणतात. त्यासाठी मी काय घालतो तुम्हाला दाखवतो. हे काय रेसिपी नाही आहे, पण दाखवा इकडे कॅमेरामन, हातात दाखवा. एवढंच आयटम घालायचं, जास्त नाही. हां, आणि चहा पूड वगैरे हे तर घालायलाच पाहिजे. साधी चहापूड कुठलीही घालायची आणि दाबून साखर घालायची. आता ज्यांना शुगर आहे त्यांनी सांभाळलं पाहिजे. पण मी जो चहा करतो, गॅस बंद आहे, बंद. आणि हे जे प्रोडक्ट आहेत हे प्रोडक्ट आहेत आम्हाला रिव्ह्यू करायला. त्याच्यात काय दलिया वगैरे आहे, आटा वगैरे, हे सगळे प्रोडक्ट रिव्ह्यू करायला आलेत. असा चहा पूर्ण उकळू द्यायचा, त्याला अजिबात गडबड करायची नाही. पूर्ण चहा उकळू द्यायचा, मग दूध घालायचं आणि उकळायचं बासुंदी टाईप, आणि मग चहा प्यायचा, मग मजा येते. I'm all kinds of bad when I drop on the beat.
मॅच असली भारी चालू आहे. ती स्मृती मानधना एवढं फोडायला लागली आहे. आता बघा स्कोर बघा, 13 ओव्हरमध्ये 109च्या वर झाला आहे स्कोर. आता जेवण वगैरे झालंय आणि मॅच पण थोडा वेळ बघितली, कारण आता उद्या लवकर परत उठायला पाहिजे. उद्या आहे मंडे आणि परत उद्यापासून कामं सगळी सुरू रेग्युलर, त्याच्यामुळे पूर्ण मॅच बघू शकत नाही मी. आणि लवकर झोपायची थोडी सवय आता पाडून घ्यायला पाहिजे. एरवी कसं आमचं कामच रात्री 11 साडे 11 वाजेपर्यंत चालतंय आणि त्याच्यामुळे मग पुढं परत लेट होतंय. पण आता आम्ही थोडं लवकर झोपतोय, जेणेकरून लवकर सकाळी उठतो, त्यामुळं लवकर झोपलं पाहिजे. म्हणून तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते सांगा. मी खूप आधीपासून मला हे ट्राय करायचं होतं, म्हणजे 2020 सालीपासून वगैरे ट्राय करायचं होतं, पण तेव्हा राहून गेलं. नंतर कोविड वगैरे आला, त्याच्यानंतर बिझनेस खाली गेला. मग परत बिझनेसवर काढण्यासाठी प्रयत्न आमचे चालू झाले, त्यात बिझी झालो आम्ही. आणि मग त्याच्यानंतर 2022मध्ये वगैरे असं काही घडलं की मग ते तिथनं मूडच गेला. 1-1.5 वर्ष काहीच नाही, म्हणजे इन टू द डिप्रेशन वगैरे असं म्हणायला काय हरकत नाही. मग 2023मध्ये आद्या जन्माला आली, मग तिथून पुढं नवीन घर वगैरे घेतलं, त्या सगळ्यात वेळ निघून गेला. म्हणून मग आता सुरू केलं आहे. ॲक्च्युली हे चॅनल मी याच वर्षी काढलेलं आहे आणि बघूया आता. हे म्हणजे मला आवडतं आहे, म्हणजे मला करायची इच्छा आहे, म्हणून ॲक्च्युली मी हे करायला लागलो. याच्यामध्ये असं दुसरा काही हेतू नाही आहे माझा की काय म्हणजे मॉनिटायझेशन करायचं आहे किंवा पुढं जाऊन काहीतरी यातच करायचं असं नाही आहे. पण मला आवडतं आहे. मी खूप आधीपासून ब्लॉग्स वगैरे बघायचो सगळ्यांचे, तेव्हापासून मला आवड होती. पण मलासुद्धा करायचं होतं, म्हणजे एक ट्रायल करून बघायचं होतं. पण ह्या सगळ्या ह्याच्यात जमलं नाही असा फारसा. आणि कधी कधी असं पण होतं ना की आसपासचे लोक काय म्हणतील, की अरे काय करायला लागला आहे हा आता ॲट द एज ऑफ 35-36, आता हा काय करायला लागला आहे. पण मला असं वाटत होतं की एकदा ॲटलिस्ट आपण ट्राय करून बघूया. असं नको करायला की समजा फेल झालं तर फेल झालं, नाही कुणी पाहिलं तरी नाही कुणी पाहिलं, पण असं नको व्हायला की मी ट्राय पण नाही केलं. आणि असं मला खूप वेळा वाटतं आता की पूर्वीच्या गोष्टीसुद्धा, की माझ्याकडे सगळं होतं आणि मी ट्राय केलं असतं तर आजची परिस्थिती खूप वेगळी असते. पण आता झालेल्या गोष्टी तर चेंज करू शकत नाही आणि आता आहे त्या तर गोष्टी करून बघूया. झालं तर झालं, नाही झालं तर जैसे ते चालू आहेच, चालू राहील. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते सांगा आणि सबस्क्राईब करा, फुकटच आहे, त्या बटनाला क्लिक करा, म्हणजे मला थोडंसं हुरूप येईल की हां ठीक आहे लोक पण बघतायत. सजेशन्स द्या तुमचं, माझं काही चुकत असेल तर. मला थोडं सिनेमॅटिक टाईप ट्राय करायचं होतं, थोडं जमतं आहे पण मला तसं सिनेमॅटिक ट्राय करणं. पण ठीक आहे, आता मला हे एक ट्राय करून बघितलं आहे. पुढे असे वेगवेगळे ब्लॉग्स करायचा प्रयत्न करेन. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. गुड नाईट.